नमस्कार. मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं. मित्रांनो, आज दिनांक 23 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक पार पडली. त्याची मतदान मोजणीची प्रक्रिया पार पडली आणि निकाल आपल्या सगळ्यांना माहिती आहे. महाआघाडीचा अक्षरशः धोवा उडालेला आहे आणि महायुतीने एक प्रचंड मोठा न भूतो न भविष्यती असा विजय साकारलेला आहे. आज सकाळपासून जे जे उमेदवार निवडून येत आहेत त्यांना त्यांचे कार्यकर्ते खांद्यावर घेऊन येत आहेत, गुलाल उधळत आहेत. गुलालानं माखलेले उमेदवार ज्या वेळेस मी बघितले टीव्हीवर आणि आपणही पाहिले असतील, प्रत्येक जणांना विचारलं की स्वाभाविकपणे पत्रकार विचारतात की आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे. तर सगळे उमेदवार पहिली प्रतिक्रिया देताना सांगतायत की हा माझा विजय, हा माझ्या तालुक्याच्या संपूर्ण जनतेचा विजय आहे. हा विजय मी जनतेला बहाल केलेला आहे आणि त्यानंतर माझे आई वडील, माझे कुटुंबीय, त्यांनी मला केलेलं सहकार्य आणि आमचे केंद्रातले ज्येष्ठ आमचे माननीय पंतप्रधान महोदय नरेंद्र मोदी आणि आमचे राज्यातील देवेंद्र फडणवीस जी असतील किंवा एकनाथजी शिंदे किंवा अजितदादा पवार यांच्या सहकार्यामुळं आणि यांनी केलेल्या प्रचार यंत्रणेमुळं माझा विजय झाला. पण एक मतदार म्हणून मला माझं मत थोडस वेगळं मांडायचंय. याच्यावर कदाचित आपण आता सहमत व्हाल. मी या माझ्या पॉडकास्टचं टायटल जे दिलेलं आहे ते अरे आधी संतांचे आभार माना, आधी संतांचे आभार माना. त्याचं कारण असं आहे, आपल्याला माहिती आहे लोकसभेमध्ये काय प्रकार झाला होता आणि लोकसभा निवडणूक महाआघाडीनं कुठल्या फेक नॅरेटिव्हवर जिंकली होती, कुठला भ्रम समाजामध्ये पैदा केला होता आणि त्या भ्रमाचं निराकरण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, मुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, या सगळ्यांना त्या भ्रमाचं, त्या फेक नॅरेटिव्हचं प्रत्युत्तर द्यावं लागलं. आणि त्यावेळेस महाराष्ट्रातली ही सगळी संत परंपरा किंवा देशातली संत परंपरा धावून आली. आपण मोदींची भाषणं काढून बघा. अकोल्याला सभा झाली, जालन्याला कुठे झाली, नागपूरला झाली असेल, ज्या ज्या भागामध्ये ते गेले त्या भागामध्ये तिथल्या देवस्थानांची जी प्रसिद्ध देवस्थानं आहे, जसे नाशिकला ते म्हणाले कालाराम मंदिर, कालाराम मंदिर, या कालाराम को मैं नमन करता हूं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत चोखा मेळा, पुण्यामध्ये त्यांची सभा झाली. त्यावेळेस आठवणीनं संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांचं नाव घेतलं. कारण या महाराष्ट्रामध्ये मागच्या लोकसभेच्या वेळेस जे फेक नॅरेटिव्ह पसरवलं गेलं होतं की संविधान खतरे में है, हे एक, आणि दुसरं म्हणजे जे फतवे निघाले आणि त्या फतव्यांद्वारे महाआघाडीच्या उमेदवारांनाच फक्त मतदान करा, मग जनाब उद्धवजी ठाकरे आणि त्यांची शिवसेना आहे त्यांना सुद्धा मतदान करा, अशा प्रकारचे फतवे ज्यावेळेस निघाले तर याला तोंड कसं द्यायचं, हे तोंड देण्यासाठी ही सगळी वैकुंठवासी झालेली, दिवंगत असलेली संत मंडळी धावून आलेली आहेत. ही सगळी संत मंडळी धावून आलेली आहेत. महाराष्ट्राला खूप मोठी संतांची परंपरा आहे. संतांनी शिकवण ही नेहमी समतेची दिलेली आहे. महात्मा ज्योतिराव फुले प्रत्येक भाषणामध्ये, आमच्याकडे सासवडला
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेची सभा झाली. आता महात्मा ज्योतिराव फुलेंचं जन्म जो आहे तो पुरंदर तालुक्यामध्ये झालेला आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, श्री संत सोपान काका यांची पवित्र भूमी, श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज, सगळ्यांची आठवण माननीय मुख्यमंत्र्यांनी काढली. कारण या संतांनी समतेची शिकवण दिली आणि हा प्रचंड मोठा असा वारकरी समाज किंवा हिंदू समाज याची जडणघडण जी झालेली आहे ही अगदी अनादी काळापासून, भगवान श्रीकृष्णांपासून, भगवान महावीरांपासून, गुरु नानक साहेबांपासून, त्या परंपरेतले ज्ञानेश्वर महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, जे जे राजे महाराष्ट्रामध्ये होऊन गेले, फुले, शाहू, आंबेडकर, ही मंडळी लिटरली जिवंत झाली आणि तुम्हाला मतदार रूपी आशीर्वाद त्यांचे मिळाले. त्यामुळे या संतांचं स्मरण करा पहिल्यांदा बोलताना. कारण सगळे विजयी उमेदवार स्वाभाविकपणे मी आमदार नाही झालो, माझी सगळी जनताच आमदार झाली, हे अगदी त्यांचं ठेवणीतलं वाक्य असतं. पण लोकसभेला जो दगाफटका झाला होता त्या फतव्यामुळे आणि संविधान खतरे में है त्याच्यामुळे, त्या संविधान खतरे में है आणि संविधान खरंच भाजपा बदलू शकेल का याच्यावर माझे अनेक व्हिडिओज आहेत. पण सगळ्यात मोठा जो वाटा होता तो फतव्याचा होता. आणि मग जे एक गठ्ठा मतदान, धुळे लोकसभेचं उदाहरण सगळीकडे दिलं गेलं की धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये, लोकसभेच्या मतदारसंघामध्ये 5 तालुक्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आघाडीवर होता. जवळपास डॉक्टर भामरे आय गेस 1,89,000 मतदान जे आहे हे एकट्या मालेगाव तालुक्यानं कापलं आणि थोडीशी आघाडी दिली आणि भामरे हरले. याच्यापासून धडा घेतला आणि मग या फेक नॅरेटिव्हचा आणि संविधान खतरे में है याचा कसा मुकाबला करायचा याच्यावर मंथन महायुतीमध्ये झालं. आणि मग एकनाथजी शिंदे असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, अजितदादा पवार असतील आणि मग केंद्रातले ऑब्व्हियसली भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि मोदीजींना तर काही शिकवावंच लागत नाही. ते लगेच नाडी ओळखतात, समाजाची लगेच नाडी ओळखतात की ह्या फेक नॅरेटिव्हचा मुकाबला, फतव्याचा मुकाबला कसा करायचा. एक तर तो फतवा काढायला नव्हता पाहिजे. ही फतवा काढण्याची परंपरा ही काँग्रेसची फार पूर्वापार परंपरा आहे. जे नवीन मतदार आहेत ना 28-30 वयोगटातले किंवा आता नुकतेच ज्यांनी पहिल्यांदा मतदान केलं असेल 18+, यांना आपल्याला कल्पना नाहीये. ह्या फतव्यासाठी पूर्वापार परंपरा आहे. इंदिराजी गांधी असतील, राजीव गांधी असतील, PV नरसिंहराव असतील, हे तिकडे दिल्लीमध्ये जे हेडक्वार्टर आहे त्या ठिकाणी एकदा निवडणूक लागली की तिथे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांना जावं लागायचं त्या हेडक्वार्टरमध्ये आणि तिथून फतवा निघायचा मग लोकसभेसाठी. पण त्या फतव्याचं स्वरूप इतकं नव्हतं की ज्याची तीव्रता आत्ताची महाराष्ट्रामध्ये अगदी प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये फतवा निघाला. ज्याच्या युट्यूबवर किंवा आपल्या व्हॉट्सअपवर जेवढ्या क्लिप्स फिरलेल्या आहेत त्याच्यावरून आपल्याला लक्षात आलं असेल की त्या फतव्यानं किती फार मोठ्या प्रमाणात मार बसला महायुतीला लोकसभेमध्ये आणि त्याच्यातून सुधारणा केली. आणि मग आपला चोखा मेळा जागा झाला. संत गोरोबा जागे झाले, जिवंत झाले, ज्ञानेश्वर महाराज जिवंत झाले, तुकाराम महाराज जिवंत झाले. जिवंत झाले म्हणजे व्यक्तिरूपानं ते इहलोकात गेलेत, परंतु तुमच्या माझ्यासारख्या कोट्यावधी महाराष्ट्रीय लोकांच्या तनामनामध्ये बसलेले बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, चोखा मेळा, ज्ञानेश्वर महाराज, गोरोबा कुंभार, तुकाराम महाराज, श्री संत सोपानदेव महाराज आणि ठिकठिकाणच्या देवी देवतांची जी प्रसिद्ध मंदिरं आहेत त्या सगळ्या ठिकाणांचा उल्लेख
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आपल्या भाषणाची सुरुवात करताना करायचे, इनको मैं वंदन करता हूं और अपनी बात रखता हूं, असं बोलायला सुरुवात करायचे. या सगळ्यांचे आशीर्वाद इहलोकातून या सगळ्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहिले. ते तुमच्या माझ्यासारखा जो सर्वसामान्य बहुजन समाज जो आहे त्याची जागृती ज्या प्रकारे केली गेली, त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी जे जे करता येईल ते ते केलं गेलं. त्यामुळे या नवनिर्वाचित आमदारांना माझी विनंती आहे की आपण या महापुरुषांचं, या संतांचं योगदान विसरता कामा नये. आणि त्याही पेक्षा सगळ्यात मोठं एक रिस्की काम म्हणावं लागेल, कारण खतरे में है हे जे फतवे निघाले ते एखाद्या ठिकाणावरून निघत असतात, एखाद्या सुरक्षित ठिकाणावरून निघत असतात. परंतु मला सगळ्यात आश्चर्य वाटतं ते महाराष्ट्रामध्ये जे जे प्रवचनकार आहेत, जे जे कीर्तनकार आहेत, जे जे धर्ममार्तंड म्हणून काम करतायत, समाजाला दिशा देण्याचं जे काम करतायत, हिंदुत्वाचा प्रचार प्रसाराचं जे काम करतायत, या सगळ्या संत महंतांना वंदन करायला पाहिजे खरं तर. कारण त्यांचं धाडस आहे. त्यांनी धाडसानं पुढे येऊन त्यांच्या व्हिडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या. ही सोशल मीडियाची ताकद आहे आणि हे जोखायला महाआघाडी कमी पडली. माझ्या अगदी तोंडावर नावं आहेत ज्यांच्या त्यांनी सरळ सरळ व्हिडिओ क्लिप्स मध्ये सांगितलं की तुम्ही भाजपाला किंवा महायुतीला मतदान करा, जे तुमची पाठराखण करतायत अशा प्रकारच्या युतीला तुम्ही मदत करा. हे त्या प्रवचनकारांचं, त्या कीर्तनकारांचं खरं तर खूप मोठं योगदान आहे या विजयामध्ये. तुम्ही विचार करा की ही कीर्तनकार मंडळी, प्रवचनकार मंडळी एक प्रकारे त्यांचं हातावरचं पोट आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण कसं आहे, कीर्तन प्रवचन असेल किंवा जिथे सप्ताह असतो, जनरली मोठ्या मोठ्या प्रवचनकारांचा सप्ताह भरतो, तर त्या सप्ताहाच्या ठिकाणी मग आता जे महाआघाडीचे उमेदवार जिथे पराभूत झालेले आहेत अशा ठिकाणी सुद्धा आयुष्य तर त्याच्यातच काढायचंय. आयुष्य तर राजकारण, काय इलेक्शन आज पार पडली, उद्यापासून इलेक्शन किंवा ही चर्चा नाहीये तुमच्या माझ्यामध्ये, पण यांना सप्ताहाच्या निमित्तानं, यांना कीर्तन प्रवचनाच्या निमित्तानं उद्या जर एखाद्या समाजकंटकानं शाईफेक केली किंवा काही दांडगाई करण्याचा प्रसंग आला तरी सुद्धा ही संत मंडळी घाबरलेली नाहीयेत. लक्षात घ्या, ही जी प्रवचनकार कीर्तनकार मंडळी ज्यांनी हा निरोप पोहोचवला आणि अगदी ओपनली पोहोचवला सगळ्या समाजामध्ये, या लोकांच्या धाडसाला खरं तर सॅल्यूट करायला पाहिजे. कारण याच प्रकारे, ज्या प्रकारे वोटर्सवर एक गठ्ठा मतदानावर हक्क काही लोकांनी सांगितला आणि ज्या प्रकारे ते मेसेजेस अतिशय दृढनिश्चयाने त्यांनी फॉरवर्ड केले होते आणि ओपनली फॉरवर्ड केले होते, ओपनली अगदी नाव घेऊन, जनाब उद्धवजी ठाकरे साहब, जनाब शरद पवार साहब, जनाब पटोले साहब यांचं नाव घेऊन हे फतवे जारी केले होते. त्या फतव्यांना या महाराष्ट्राच्या मातीमधल्या संत महंतांनी अगदी चोख उत्तर दिलेलं आहे असं मला वाटतं. त्यांनी दाखवलेलं धाडस, त्यांनी दाखवलेलं प्रसंगावधान हे सुद्धा खूप मोठं आहे. कारण त्यांना त्यांच्या बरोबर ज्या ठिकाणी सप्ताहासाठी किंवा कार्यक्रमांसाठी जातात त्यावेळेस इतर मृदुंग वाजवणारी लोक असतात, पेटी वाजवणारी लोक असतात, तबल्यावर काही लोक असतात, वीणाधारी काही असतात. अर्थात संतांनी म्हणजे ह्या असल्या फालतू गोष्टींना घाबरण्याचं काही कारण नाही, परंतु आजकाल काय झालं ना की सोशल मीडिया, हे जे मोबाईल, कोणीही लगेच चित्रीकरण करतं आणि जर एखादा गैरप्रकार काही घडला तर त्याच्यामध्ये सगळ्या त्या मंडळींची विनाकारण बदनामी होऊ शकते. कोणी काही वेगळं वाकडं बोललं तरी सुद्धा त्याची तमा न बाळगता या लोकांनी ज्या प्रकारे पुढे येऊन एक गठ्ठा मतदान करा हे जे आवाहन केलं त्याच्याबद्दल खरोखर या महाराष्ट्राच्या मातीमधल्या सगळ्या संत महंतांना खरोखर नमन करायला पाहिजे. एवढंच या ठिकाणी मत मांडतो आणि थांबतो. धन्यवाद.